आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये त्यांनी रवींद्र धंगेकरांची तक्रार केली अशी माहिती मिळते। वर्षा या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतलेली माहिती समोर येते। या भेटीत तारखेला होणाऱ्या ऑलिम्पिक निवडणुका तसंच पुण्यातील इतर विषयांवरती सुद्धा चर्चा झाली आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यावरती एकीकडे गंभीर आरोप होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। या भेटीवरून रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावरती टीका केली आहे। पुण्यात काय नंगा नाच सुरू आहे हे विचारायला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं असेल असा टोला यावेळेला धंगेकरांनी लगावला आहे। रोज धंगेकर वेगवेगळे आरोप करतायत आणि प्रत्येक वेळी नवीन आरोपाचे बॉम्ब हे धंगेकर टाकतायत आणि त्यातच मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं पुण्यातला काय नंगानाच चाललाय ते विचारायला भेट घेतली असेल असा टोला धंगेकरांनी लगावलेला आहे। मात्र अर्थातच या भेटीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचाच आज मी विचारतोय आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल रजिस्ट्रेशनचा असेल हा सगळा व्यवहार आणि धर्मदायित्वाचा ह्या व्यवहारामध्ये संशयाची पाल ही मुरलीधर मोहोळवर जाते। त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे।